रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सोलापूरमध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, शरद पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे गट या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आमदार रोहित पवार यांच्या जीवाला गंभीर धोका असल्याचा इशारा दिला. निवेदनाद्वारे तात्काळ Z+ सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली. बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूने राज्य हादरले होते. ही घटना अपघात नसून नियोजित घातपात असण्याची शक्यता रोहित पवार यांनी व्यक्त केली असून ते सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे संघटित शक्तीचा हात असल्याचा रोहित पवारांच्या जीविताला धोका संभावतो असा गंभीर इशारा निवेदनात देण्यात आला. या दुर्घटनेची आंतरराष्ट्रीय यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी. तसेच नवी दिल्लीत स्थित VSR व्हेंचर या खासगी विमान सेवा कंपनीवर तात्काळ बंदी घालावी अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रोहित पवारांना त्वरित Z+ सुरक्षा देऊन संरक्षणात्मक उपाययोजना राबवाव्यात अशी जोरदार मागणी करण्यात आली. यावेळी प्रशांत बाबर, रणजित बागल, डॉक्टर योगेश रणदिवे, प्रशांत गायकवाड, मुसा अत्तार, अजित पात्रे, अमित मोतेवार, मिलिंद गोरे, मोहित निकम, अमरसिंह खांडेकर, युनुस अत्तार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की मी शिवसेना, युवासेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा युवा सेनेचा उपसचिव आहे आणि माझ्यासोबत सुद्धा पदाधिकारी आणि महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी. तर 27 तारखेला मागच्या अजितदादांचं अकाली निधन झालं, आपण सगळेजण जाणतो. त्या निधनानंतर आमच्या महाविकास आघाडीचे आमदार असलेले आदरणीय रोहितदादा पवार यांनी अनेक शंका, कुशंका व ठोस पुरावे या ठिकाणी लोकांसमोर मांडलेले 2-3 पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी कशा कशा पद्धतीनं काही गोष्टींमध्ये शंका उपस्थित होतात याचे जवळजवळ पुरावेच त्यांनी दाखवून दिले. त्याच्यामुळं महाराष्ट्रातील आता तमाम जनतेमध्ये, प्रत्येकामध्ये, महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये अजितदादांचा अपघात होता का हा घातपात होता ही शंका 100% आणि अगदी खात्रीलायक उपस्थित झालेली आहे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं 1 महिना उलटत आला तरी देखील सरकार कुठलंही पाऊल उचलायला तयार नाही. शासन म्हणून यंत्रणा जी आहे, गृह विभाग जो आहे, तो अजितदादांच्या या निधनाची आणि मृत्यूची सखोल चौकशी का करत नाही? एखाद्या आंतरराष्ट्रीय एजन्सी त्या कामी लावावी. तसेच जी VSR कंपनी ज्यामध्ये विमान प्रवास करून अजितदादांचं निधन झालं त्या कंपनीवर अद्याप का आपण काय निवेदन दिलं, काय मागणी होती? सोबतच हीच मागणी केली की आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे, VSR कंपनीवर बंदी आली पाहिजे. आणि रोहितदादा पवार हे जे वारंवार सातत्यानं ही जी मागणी करतायत आणि त्यांनी जनतेमध्ये खऱ्या अर्थानं जाऊन लोकांना त्या ठिकाणी प्रामाणिकपणानं जे खरं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत. उद्या त्यांच्याही देखील जीविताला धोका निर्माण होऊ शकतो, कारण ही मोठी महाशक्ती मला वाटतं या कामी यंत्रणेला लागलेली आणि ते अशा एखाद्याचा जीवित हानी करायला सुद्धा मागे पुढे न पाहणारे क्रूर निर्दयी राजकारणी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये तयार झालेले आहेत. आणि अशा वेळी आता त्यांना Z+ सुरक्षा मिळणं गरजेचं आहे. आणि महाविकास आघाडीचा एक प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांनी मागणी केलेली आहे की रोहितदादा पवार आमदार जे आहेत त्यांना Z+ सुरक्षा तातडीनं अगदी त्वरित दिली जावी आणि त्याच्या माध्यमातून त्यांना संपूर्णपणे इथून पुढच्या काळामध्ये प्रश्न उपस्थित करण्यास, शंकांचं निरसन करून देण्यास सरकारनं जबाबदारी घेतली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचं मागील 28 तारखेला विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम जनतेला खूप काही शंका आहेत त्या मृत्यूबद्दल. तो नेमका अपघात आहे की घातपात आहे याविषयी खूप शंका आहेत, प्रश्न आहेत. आणि त्या प्रश्नाचं निरसन करण्यासाठी गेले 3 पत्रकार परिषदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहितदादा पवार हे घेत आहेत. आणि ते महाराष्ट्रात, दिल्लीत सुद्धा त्यांनी याविषयी पत्रकार परिषदा घेतलेल्या आहेत. आणि त्या संदर्भामध्ये आम्हाला एक आता अशी शंका निर्माण होती आहे की बाबा जर तो घातपात असेल तर रोहितदादांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. कारण आमच्या युवा नेत्याची आम्हाला काळजी आहे कार्यकर्त्या म्हणून. आणि त्यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिसला सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन द्यायला आलो होतो की मुख्यमंत्र्यांना आपण असं सांगावं की अजितदादा पवार यांच्या मृत्यूची आंतरराष्ट्रीय एजन्सीकडनं चौकशी करावी निपक्षपातीपणे. दुसरी गोष्ट अशी आहे की VSR कंपनी, जी कंपनी विमानाची, ते निष्काळजी
त्या विमानाच्या निष्काळजीपणामुळं तो अपघात झाला किंवा घातपात झाला त्याच्यावर त्वरित बंदी घालावी. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की रोहितदादा पवार यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यामुळे त्यांना त्वरित शासनाने Z+ सुरक्षा द्यावी की जेणेकरून महाराष्ट्रामध्ये त्यांना आवाज उठवताना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे. भाजपचे जे मंत्री आहेत जयकुमार गोरे असतील किंवा विखे पाटील असतील ते रोहित पवार टीका करतायत त्या पत्रकार परिषदेत. काय सांगा? खरंच मला त्या संदर्भात एक दुर्दैवी वाटतंय की महाराष्ट्राचा नागरिक म्हणून की रोहितदादा पवार यांनी कोणाचंही नाव घेतलेलं नाही. त्यांनी ज्या शंका उपस्थित केल्यात ही साखळी त्यांनी जी दाखवलेली आहे ती सामान्य नागरिकांना सुद्धा पटत आहेत. परंतु जो घात झालेला आहे अजितदादांचा त्याविषयी त्यांच्या सरकारमधील लोक उलट तो लवकर त्या प्रकरणाची चौकशी करून ते म्हणजे लोकांच्या मनातील शंका दूर करायला हवी. परंतु ते न करता मला असं कुठेतरी आता जाणवतंय की ज्यांनी घात केलाय त्यांची वकिली तर हे भाजपचे नेते करत नाहीत ना. हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मनात निर्माण झालेला आहे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.